Good evening, dear students. Myself Satish Chavan. I am a teacher of Information Technology subject. In this lecture, we will discuss about the syllabus of 12th standard, and from today only, we are going to start the teaching part of these particular chapters. So जो काही सिलेबस 12वीचा नवीन आता यावर्षी जो अपडेट झालेला आहे त्या सिलेबसचा जो इंडेक्स आहे तो तुमच्यासमोर मी आता स्क्रीनवरती दाखवतो आहे. आपला चॅप्टर नंबर जो पहिला आहे तो ॲडव्हान्स वेब डिझायनिंग आहे. याच्यातला जो काही 50% पोर्शन होता तो पोर्शन आपण 11वीला शिकलेला आहे. मी तुम्हाला परवाच एक लिंक शेअर केली होती. त्या लिंकमध्ये मी थोडंसं 11th स्टँडर्डचा जो काही बेसिक पार्ट होता वेब डिझायनिंग चॅप्टरचा तो मी तुम्हाला त्या व्हिडिओ थ्रू रिवाईज केला होता. आय होप की बऱ्याच लोकांनी 201 व्ह्यूज आले होते त्याला. 200 मुलांनी बघितलेलं आहे. ज्यांनी अजून काही पाहिलं नसेल तर ते पाहू शकतात. ती लिंक अवेलेबल आहे तुमच्या ग्रुपला. तर यावर्षी आपल्याला ॲडव्हान्स वेब डिझायनिंग या चॅप्टरमध्ये HTML5 ही जी काही लँग्वेज आहे या लँग्वेजची डिटेल स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर जो दुसरा चॅप्टर आहे तो इंट्रोडक्शन टू SEO सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सो हा जो चॅप्टर आहे इट इज टोटली थेरॉटिकल वन, थेरी चॅप्टर आहे आणि थोडंसं इंटरेस्टिंग आहे कारण तुम्हाला आपल्या डेली लाईफमध्ये आपण ज्या वेबसाईट्स ॲक्सेस करतो त्याचं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये कशा प्रकारे त्याचं स्वरूप आहे, ती वेबसाईट पॉप्युलर आहे का नाही किंवा त्याचं रँकिंग जर वाढवायचं असेल तर आपल्याला काय करता येईल या संदर्भात थोडीशी माहिती आपल्याला इंट्रोडक्शन टू SEOमध्ये शिकायची आहे. देन थर्ड चॅप्टर इज ॲडव्हान्स्ड जावास्क्रिप्ट. याच्यामध्येही सुद्धा आपण ऑलरेडी 11वीला ह्याच्यातला जवळपास 50% पोर्शन शिकलेलो आहे. त्याचाच पुढचा पार्ट आपल्याला ॲडव्हान्स जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला यावर्षी शिकायचं आहे. जरी हा चॅप्टर 11वीला तुम्हाला झाला नसेल तरी याचंही रिव्हिजन मी तुम्हाला हा चॅप्टर चालू करायच्या अगोदर 11वीचा जो सिलेबस होता त्याचं रिव्हिजन घेणार आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. चौथा चॅप्टर आहे एमर्जिंग टेक्नॉलॉजीज. याच्यामध्ये आपल्याला बरेचसेच कन्सेप्ट बघायचे आहेत. IoT बघायचं आहे, क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय, हा सुद्धा थ्री चॅप्टर आहे. पण जे काही आता न्यूली अपडेटेड टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत या सगळ्यांचा स्टडी तुम्हाला या नवीन सिलेबसमध्ये करायचा आहे. त्यातलाच हा एक पार्ट होता एमर्जिंग टेक्नॉलॉजीज ॲज वेल ॲज इंट्रोडक्शन टू SEO. देन सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग ही एक लँग्वेजचा टाईप होतो. जसं क्लायंट साईड स्क्रिप्टिंग जावास्क्रिप्ट लँग्वेज आहे तसंच PHP ही सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. या लँग्वेजचा स्टडी आपल्याला या पर्टिक्युलर सिलेबसमध्ये बघायचा आहे चॅप्टर नंबर 5मध्ये. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 6 इलेक्ट्रॉनिक कॉमर्स अँड गव्हर्नन्स. आता जो हा टॉपिक आहे हा टॉपिकसुद्धा थेरॉटिकल आहे पण मला 100% गॅरंटी आहे की बरेच मुलं आपली तुम्ही म्हणा 12th स्टँडर्डची मुलं म्हणा किंवा मुली म्हणा तर त्या सगळ्यांना हे कन्सेप्ट माहीत आहेत. कॉमर्स म्हणजे काय, गव्हर्नन्स म्हणजे काय. तर याच्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. ऑनलाईन आपण ज्यावेळी मार्केटिंग करतो किंवा ऑनलाईन आपण एखादा वस्तू ज्यावेळी खरेदी करतो किंवा विक्री करतो या संदर्भातले जेवढे व्यवहार असतात ऑनलाईन, सो ऑनलाईन बिझनेस ट्रान्झॅक्शन जे होतात तर त्याचा इन डिटेल स्टडी आपल्याला कॉमर्स अँड गव्हर्नन्समध्ये बघायचा आहे. आता ऑनलाईन गव्हर्नन्स नावाचा कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे कारण आजकाल सेवा केंद्र चालू झालेले आहेत ज्याच्यातून तुम्ही तुमचं काही जे समजा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल किंवा आधार कार्ड असेल या बऱ्याच गोष्टी तुम्ही काय करता थोडक्यात त्या सेवा केंद्रातून करताय. तर त्याचा जो कन्सेप्ट आहे तो गव्हर्नन्समध्ये येतो. तर हे आपल्या ॲक्च्युली 6 चॅप्टर्स आहेत. ते 6 चॅप्टर्स आपल्याला हा टोटल आपला थेरी पार्ट प्लस प्रॅक्टिकलचा पार्ट आहे. याच्यामध्ये HTML आणि जावास्क्रिप्ट या 2 लँग्वेजचा जर विचार केला तर दीज टू आय कॅन से दॅट चॅप्टर्स आर फॉर प्रॅक्टिकल ॲज वेल ॲज फॉर थेरी इट सेल्फ. तर हे 6 चॅप्टर्स आहेत. त्याच्यातले 3 चॅप्टर्स मी घेणार आहे, 3 चॅप्टर्स जाधव मॅडम घेतील. ओके. सो आजच्या लेक्चरपासून मी स्टार्ट करणार आहे सिलेबसला. त्यामुळे कोणीही लेक्चर मिस करायचं नाही, एंडपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे. त्याच्यानंतर स्किल ओरिएंटेड प्रॅक्टिकल्स नावाचा जो कन्सेप्ट आहे ज्याला आपण SOP म्हणतो. SOP
तर याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल्स बघायचे आहेत, प्रॅक्टिकल्स. ओके, आता याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स कोणकोणते आहेत बघा, तर ॲडव्हान्स वेब डिझायनिंग आहे, ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट आहे आणि PHP आहे. आता हालाकी प्रत्येक वर्षी आपण 12 असाइनमेंट्स करतो, पण ड्यू टू दिस कोविड सिच्युएशन जे काय आता आपल्या समोर आलेले आहे, या कोविड सिच्युएशनच्या मुळं तुम्हाला यावर्षी फक्त 7च असाइनमेंट्स करायचे आहेत. त्याच्यातले 3 असाइनमेंट्स हे HTML5चे असतील, 3 असाइनमेंट्स हे ॲडव्हान्स जावास्क्रिप्टचे असतील आणि 1 असाइनमेंट ही तुमची PHPवरती असेल. तर टोटल 7 असाइनमेंटचं जर्नल तुम्हाला बनवायचं आहे. यावर्षी टोटल त्याचं मार्किंग सिस्टम पण बदललेलं आहे. हालाकी 80+20च आहे, म्हणजे 80 मार्क्स फॉर थेरी पेपर अँड 20 मार्क्स फॉर प्रॅक्टिकल. पण जे काही डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स आहेत प्रॅक्टिकलचे ते थोडेफार चेंजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये. जसं ती वेळ येईल प्रॅक्टिकल सेशनची त्यावेळेला मी तुम्हाला त्याच्याविषयी अधिक माहिती देईन. ओके, तर हा झाला आपला कन्सेप्ट ऑफ सिलेबसचा पार्ट. तर याच्यामधले मी तुम्हाला सांगितलं 6 चॅप्टरमध्ये 3 चॅप्टर्स मी घेतो आहे आणि 3 चॅप्टर्स मॅडम घेतील. ओके, सो मी तुम्हाला ई-कॉमर्स अँड ई गव्हर्नन्स हा चॅप्टर शिकवणार आहे, प्लस ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट हा चॅप्टर शिकवणार आहे. ओके, तर इथून आपण सुरुवात करूया. तर सगळ्यांनी थोडंसं लास्टपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कोणीही इन बिटवीन बंद करून जाऊ नका. हा ऑनलाईन आपला डेमो आहे, सो दिस इज ऑनलाईन, आय कॅन से दॅट द क्लास. ओके, let's start with the concept of, I can say that the 6th chapter, that is electronic commerce and electronic governance. आता ई-कॉमर्स आणि ई गव्हर्नन्स याला जो वेटेज आहे या पर्टिक्युलर चॅप्टरला आपल्या याच्यामध्ये 10 to 15 मार्क्सचा वेटेज आहे. आता 10 to 15 का म्हणलं मी, कारण डिपेंड आहे, जसं पुढं तुम्हाला मी त्या पर्टिक्युलर पेपरविषयी तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती देणार आहे, पेपर क्वेश्चन पेपर फॉर्मॅट काय असणार आहे आणि वेटेज काय. तर आपण टाईम वेस्ट न करता ॲक्च्युली आजच्या सेशनला चालू करतो आहे. तर चॅप्टर नंबर 6 आपण सुरुवात करतो आहे, ई-कॉमर्स अँड ई गव्हर्नन्स. सगळ्यात पहिला मी गोष्ट क्लिअर करतो की जेवढे थेरी चॅप्टर्स आहेत माझ्याकडे ते मी पहिला कवर करेन अँड देन आय विल गो फॉर द नेक्स्ट, दॅट इज प्रॅक्टिकल बेस्ड चॅप्टर, दॅट इज इंट्रोडक्शन टू जावास्क्रिप्ट. ओके, दॅट इज ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट. सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ चॅप्टर नंबर 6, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स अँड इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स, ज्याला आपण ई-कॉमर्स आणि ई गव्हर्नन्स असं म्हणतो. ओके, तर व्हॉट इज ई-कॉमर्स हा जो कन्सेप्ट आहे हा आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे. व्हॉट इज ई-कॉमर्स हा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये की ई-कॉमर्स म्हणजे नक्की काय आणि त्याचा पर्पज काय किंवा त्याचा यूज आजकाल जास्त का होतो या गोष्टीचा थोडासा आपल्याला इथं विचार करायचा आहे. सो ई-कॉमर्स इज कॉमनली नोन ॲज इलेक्ट्रॉनिक मार्केट. आता इलेक्ट्रॉनिक मार्केट हा जो कन्सेप्ट आहे इट इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. पण नॉर्मली ती स्टेप पहिली येते इलेक्ट्रॉनिक मार्केटिंग, त्यानंतर मग काय होतं परचेसिंग होतं आणि त्यानंतर मग काय होतं पुढचं ट्रान्झॅक्शन होतं. त्यामुळे इट इज कॉमनली नोन ॲज अ इलेक्ट्रॉनिक मार्केटिंग. सो इट कन्सिस्ट ऑफ बाईंग अँड सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ओव्हर अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टम सच ॲज आय कॅन से दॅट इंटरनेट अँड अदर कम्प्युटर नेटवर्क्स. म्हणजे इथं काय होतं बघा की इथं बाईंग अँड सेलिंग दीज 2 वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. कारण इथं काहीतरी वस्तूची देवाणघेवाण होते, म्हणजे वस्तू विकल्या जातील किंवा वस्तू खरेदी केल्या जातील. आता जर मी कस्टमर पॉईंटहून जर पॉईंट थ्रू जर बोलत असेल तर कस्टमर हा काय करतो वस्तू विकत घेतो म्हणजे बाय करतो. मग होलसेलर्स असतील किंवा कंपनी असेल ते वस्तू काय करतात सेल करतात, मग त्याला काय म्हणतो आपण सेलर्स म्हणतो. म्हणजे इथं नंबर ऑफ बायर्स अँड नंबर ऑफ सेलर्स हे काय करतात एकत्र येऊन काय करतात बिझनेस करतात. सो त्या पर्टिक्युलर सगळ्या ॲक्टिव्हिटीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इट इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. याच्यामध्ये एक नक्की आहे की बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस कन्सेप्ट येतो. नंतर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स इज अ परचेसिंग, म्हणजे आय कॅन से दॅट विक्री खरेदी करणं असं म्हणे मी, सेलिंग विक्री करणं असेल अँड एक्सचेंजिंग गुड्स. तर गुड्स म्हणजे काय थोडक्यात तर प्रॉडक्ट्स कुठले असतील ते, अँड सर्व्हिसेस किंवा विकत घेतल्यानंतर काय प्रॉब्लेम आला तर त्याची सर्व्हिस आपण घेतो. ओर कम्प्युटर नेटवर्क म्हणजे ती इंटरनेटवरती असेल, म्हणजे समजा एखादी वस्तू जर मी ॲमेझॉन थ्रू एखादी म्हणजे मागवली असेल आणि ती वस्तू माझ्या हातात आल्यानंतर मला वाटलं की तो डिफेक्टिव्ह पीस आहे तर मी तो परत पाठवू शकतो, बॅक डिलिव्हरी करू शकतो. किंवा एखादी वस्तू मी घेतलेली आहे आणि थोड्या दिवसानंतर ती जर काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला तर त्याच्या अगेन्स्ट मी काय करतो सर्व्हिस पण क्लेम करतो. तर हे जे काय आहे थ्रू विच ट्रान्झॅक्शन्स ऑर टर्म्स ऑफ सेल आर परफॉर्म इलेक्ट्रॉनिकली. हे सगळ्यात महत्त्व आहे की इथं फिजिकली आपण कुणाला भेटत नाही किंवा फिजिकली आपण कुणाशी कम्युनिकेट करत नाही आहे. हे जे सगळी प्रोसेस होते ही प्रोसेस इट इज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक वन. ओके, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ॲमेझॉन ॲप तुमच्या मोबाईलला डाउनलोड करता तुम्ही, ते ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलवरती असतं. मोबाईल हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे आणि तिथून पुढे सगळ्या गोष्टी ट्रान्झॅक्शन होतात. इथं कोणी फिजिकली पर्सनली कोणाला भेटत
नाही. ओके, सो हा थोडासा ई कॉमर्सचा तुम्हाला मी एक आय कॅन से दॅट हिस्ट्री सांगितली तुम्हाला. तर ई कॉमर्स येण्यापूर्वी कोणती मेथड होती? सो ई कॉमर्स येण्यापूर्वी द कन्सेप्ट ऑफ ट्रॅडिशनल बिझनेस होता. म्हणजे जी काही बिझनेस ॲक्टिव्हिटी होती ती ट्रॅडिशनल टाईपमध्ये होती. ट्रॅडिशनल म्हणजे काय रे? तर बघा, एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल, म्हणजे एखादी कंपनी असेल असं कन्सिडर करा, एखादा आय कॅन से दॅट ऑर्गनायझेशन असेल, ते एखादा प्रॉडक्ट जर डिझाईन डेव्हलप करत असेल तर त्याचा मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे होतं ते 20% जायचं. मग त्याचे नंबर ऑफ डिस्ट्रीब्युटर्स असायचे, मग ते 10%मध्ये त्यांचं सॉरी 10%मध्ये त्यांचं कमिशन बेस असायचा. नंतर होलसेलर्स आले, डिस्ट्रीब्युटर होलसेलर्स नंतर रिटेलर्स नंतर ॲट द एंड काय असायचं? कस्टमर असायचं. ओके, मग हे जे 100% कस्टमरला जी त्या प्रॉडक्टची किंमत द्यावी लागत होती ती ॲक्च्युली प्रोडक्शन कॉस्ट होती का त्याची? नाही. म्हणजे कस्टमर ज्या अमाऊंटला परचेस करणार आहे त्याच अमाऊंटला प्रोडक्शन होत होतं का त्या पर्टिक्युलर आयटमचं? नव्हतं. तर तिथं मग मध्ये काय होते? कमिशन बेस होते. म्हणजे आयोडाईनसाठी 50% खर्च व्हायचा कंपनीचा, परत हे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी 20%, डिस्ट्रीब्युटरशिप देण्यासाठी 10%, परत होलसेलर लोकांचं 10% कमिशन असायचं, परत रिटेलर लोकांचं 10%. असं काय व्हायचं? कॉस्ट वाढत जायची. आता हे सगळं कॉस्ट, हे काय कॉस्ट कटिंग म्हणू आपण. हा जो कन्सेप्ट आहे कॉस्ट कटिंग, हा कन्सेप्ट कुठे येतो? डायरेक्ट सेलिंगमध्ये येतो. म्हणजे कंपनी आता काय करते? डायरेक्ट काय करते? कस्टमरला अप्रोच होते. म्हणजे हे जे काही मधले आहेत, डिस्ट्रीब्युटर्स असतील, होलसेलर्स असतील किंवा रिटेलर्स असतील, हा पार्टच कट केला त्यांनी. डायरेक्ट काय करतं? कंपनी कस्टमरशी काय करतं? कम्युनिकेट करतं. त्यामुळं या गोष्टीमुळं काय आलं? कॉस्ट काय आल्या? रिड्यूस झाल्या. ओके, आणि याच एका गोष्टी मुळं किंवा ॲडव्हर्टायझिंग म्हणा, बऱ्याच गोष्टी आहेत, त्या गोष्टीमुळं काय आलं? ई कॉमर्स हे आपल्याला या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये जास्त वापरायला मिळतं. वाय यूज ई कॉमर्स? का मग आपण ई कॉमर्स वापरतो? तर बघा, ई कॉमर्स वापरण्यामागचे फायदे काय? तर लो एंट्री कॉस्ट. ओके, म्हणजे लो एंट्री कॉस्ट म्हणजे इथं आपल्याला ॲप इन्स्टॉल करायला काही पैसे द्यावे लागत नाहीत. ओके, आणि जरी असेल तर ते आपल्या इंटरनेटच्या आपल्या चार्जेस म्हणून ते कट होतं. नंतर रिड्यूस्ड ट्रान्झॅक्शन कॉस्ट. आता इथं कमीत कमी वेळेमध्ये मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन होतात. कमीत कमी वेळेमध्ये आपण ट्रान्झॅक्शन काय करतो? फास्ट करतो. जसं साधं उदाहरण द्यायचं, मी एक थोडंसं वेगळं उदाहरण देतो. ATM जे आपलं असतं, समजा बँकेचं ई बँकिंग सेवा आहे, तर ई बँकिंगमध्ये ई कॉमर्स आहेच ऑलरेडी ना. तर इथं काय होतं? कन्सेप्ट ई बँकिंग हा वेगळा आहे. म्हणजे इथं कुठं बाईंग अँड सेलिंग होत नाही. इथं काय होतं? कॅश विड्रॉ किंवा डिपॉझिट होते. पण एखाद्या वेळेस क्यूमध्ये, रांगेमध्ये उभा राहून पैसे काढणं बँकेमधून, त्याला जो वेळ जाणार आहे त्याच्यापेक्षा हे कमीत कमी वेळेमध्ये मी ATM मशीन थ्रू काय करू शकतो? पैसे काढू शकतो. म्हणजेच काय? रिड्यूस्ड ट्रान्झॅक्शन टाईम. नंतर ॲक्सेस टू द ग्लोबल मार्केट. आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट जर ॲडव्हान्टेज म्हटला तरी काही वाईट ठरणार नाही, वावगं ठरणार नाही. कारण ॲक्सेस टू द ग्लोबल मार्केट, दिस इज द मेन ॲडव्हान्टेज ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. वाय? बघा, जगभरामध्ये मी एका क्लिकला पोचतो आहे. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक मार्केटिंग जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये माझं प्रॉडक्टचं मार्केटिंग मी एका विदिन सेकंडमध्ये जगभरात मी पोचू शकतो बिकॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनिक मार्केटिंग. म्हणजे इथं स्कोप लोकल आहे का माझा? लोकल टू मार्केट आहे का? नाही आहे. इथं ग्लोबली आहे. म्हणजे वर्ल्ड वाईड बायर्स जेवढे आहेत, सेलर्स जेवढे आहेत, बायर्स आहेत, ते सगळे मला डिरेक्टली काय होतात? अप्रोच होतात. इथं मला कुठलीही मॅनपॉवरची गरज नाही. मला कुठलेही होलसेलर्स किंवा रिटेलर्स त्या सिटीमध्ये नेमायची गरज नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर चौथा पॉईंट येतो सिक्युअर मार्केट शेअर. आता सिक्युअरचा कन्सेप्ट काय? तर बेसिकली पूर्वी थोड्याफार अडचणी होत्या. म्हणजे काय की पूर्वी, म्हणजे आय थिंक आय एम टॉकिंग अबाउट बिफोर 4 or 5 years, 2-3 years जरी म्हटलं तर काही जास्त वावगं ठरणार नाही. कारण का पूर्वी सिक्युरिटीचा कन्सेप्ट होता, पण तोही आता पूर्णपणे काय केलेला आहे? रिड्यूस केलेला आहे किंवा तो ओव्हरकम केला आहे असं म्हणून आपण. सिक्युअर मार्केट शेअर आहे. काही इथं मार्केटिंग टोटली सिक्युअर वेनी काय होतं? केलं जातं. तर हे 4 त्याचे काय आहेत? तर बेसिकली वाय वी यूज ई कॉमर्स कन्सेप्ट आहे. ओके, बघा पुन्हा एकदा बघा, लो एंट्री कॉस्ट आहे, रिड्यूस्ड ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहे, ॲक्सेस टू द ग्लोबल मार्केट आहे आणि सिक्युअर मार्केट शेअर आहे. ओके, तर हे काय आहेत? वाय वी यूज ई कॉमर्स. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आत्तापर्यंतचा पार्ट हा टोटली थोडासा बेसिक पार्ट होता, म्हणजे आय कॅन से दॅट हिस्ट्री होती. तर बेसिकली इलेक्ट्रॉनिक कॉमर्स अँड ई गव्हर्नन्स चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं काय? तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचा काय कन्सेप्ट आहे तो बघायचा आहे. त्याचे नंबर ऑफ काय असतील? ॲडव्हान्टेज असतील. आता एव्हरी आय कॅन से दॅट कॉइन हॅज 2 sides. जसं आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात, तसं ई कॉमर्सचे जसे ॲडव्हान्टेज आहेत तसे काय असणार? थोडेफार डिसॲडव्हान्टेज पण असणार आहेत. ॲज वेल ॲज ई कॉमर्सचे टाईप्स पण आपल्याला शिकायचे आहेत. ओके, हे पाहिल्यानंतर आपल्याला ई कॉमर्सचाच एक कन्सेप्ट आहे ट्रेड सायकल. म्हणजे कसं बिझनेस ॲक्टिव्हिटी होते
त्यासाठी काय काय फेजेस आहेत, स्टेजेस आहेत, ते आपण या ई कॉमर्स ट्रेड सायकलमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर व्हेरियस पेमेंट मोड्स आहेत. व्हेरियस पेमेंट मोड्स म्हणजे काय 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 बाबा कोणकोणत्या मेथडने आपण पेमेंट करू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ऑनलाईन आहे, कॅश ऑन डिलिव्हरी आहे, क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, मोबाईल पे आहे, तुमचं गुगल पे, पेटीएम आहे, भरपूर आहेत. ओके, तर त्याच्यातला कुठला आपल्याला वापरता येतो. नंतर कॉमन फॉर्म्स ऑफ ई कॉमर्स बऱ्यापैकी आहेत, ते पण बघायचे आहेत, कुठले कॉमन फॉर्म्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट बघायचा आहे EDI, म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज म्हणतो, EDI, तो कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर ई गव्हर्नन्स कन्सेप्ट बघायचा आहे, त्याची तो कन्सेप्ट काय आहे, त्याचे ॲडव्हान्टेज आणि त्याचे काय टाईप्स बघायचे. आणि सगळ्यात शेवटी मग आपल्याला काय करायचं आहे की या सगळ्या गोष्टी पॉसिबल कधी होतील, ज्यावेळी सिक्युरिटी आस्पेक्ट हा सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतो आहे. म्हणजे सिक्युरिटी इज द मेजर आस्पेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग्स. सो या सगळ्या गोष्टींचा आपल्याला 1 बाय 1 डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. ओके, फाईन. चला स्टार्ट करूया मग इंट्रोडक्शनपासून. इंट्रोडक्शन काय, ई कॉमर्स स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. विचारतील ई डॅश कॉमर्स स्टँड्स फॉर डॅश कॉमर्स. आता डॅश म्हणजे काय, ईचा लॉंग फॉर्म काय, इलेक्ट्रॉनिक आहे. डोंट थिंक दॅट इट इज इलेक्ट्रिकल, सो इट इज इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ओके, नंतर बिफोर मुव्हिंग टू द कन्सेप्ट ऑफ ई कॉमर्स लेट्स फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज कॉमर्स. आता ई कॉमर्समध्ये एक वर्ड आहे कॉमर्स. आता कॉमर्स म्हणजे तुम्हाला मग ती कॉमर्स साईड झाली. ओके, सायन्स साईड, कॉमर्स साईड, आर्ट साईड. तर तसं काय आहे का, काय वेगळं आहे, चला बघूया आपण नेक्स्ट PPTच्या स्लाईडमध्ये. तर इथं बघा, कॉमर्स इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ बिझनेस. म्हणजे बिझनेसचा एक तो पार्ट आहे, इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, इन सिम्पल वर्ड्स कॉमर्स इज नथिंग बट बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. म्हणजे जर साध्या सोप्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर कॉमर्स म्हणजे काय, तर काहीतरी विकणं किंवा काहीतरी विकत घेणं, याला म्हणतो आपण कॉमर्स म्हणतो. ओके, दॅट मीन्स वेन वी बाय अ प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस फ्रॉम ऑदर्स, म्हणजे मी एखादी वस्तू ज्यावेळी खरेदी करतो किंवा त्याच्याकडून सर्व्हिस घेतो, ऑर किंवा काय, मी एखादा प्रॉडक्ट विकतो, सेल अ प्रॉडक्ट, किंवा त्याची सर्व्हिस मी देतो, तर देन इट इज कॉल्ड ॲज ई कॉमर्स. सॉरी, इट इज कॉल्ड ॲज अ कॉमर्स. हा पार्ट झाला कॉमर्सचा. मग तो पार्ट मी कसा घेतो, म्हणजे फिजिकली जाऊन म्हणजे प्रॉडक्ट विकतो आहे, म्हणजे मी डोर टू डोर जातो आहे आणि माझा प्रॉडक्ट विकतो आहे, किंवा डोर टू डोर जाऊन मी सर्व्हिस देतो आहे, तर तो जो पार्ट आहे तो कसा होतो, ती मेथड कोणती आहे, ती म्हणजे पुढचा पार्ट आला. म्हणजे कॉमर्स म्हणजे तुम्हाला कळालं असेल की इन सिम्पल वर्ड्स कॉमर्स इज नथिंग बट बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. ओके, हा विषय आला याच्यामध्ये. नंतर वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर ॲक्टिव्हिटी ऑन द वेब इज शॉपिंग. आता सगळ्यांना माहिती आहे आपण ऑनलाईन शॉपिंग करतो आहे सगळ्यांनाच, आणि ही आता बेस्ट ॲक्टिव्हिटी झाली, कारण आता घर बसल्या काही काम पण नाही आहे. त्यामुळे थोडंसं शॉपिंगचा मूड आला की आपण काय करतो, अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, या गोष्टी बघतो. नंतर ई कॉमर्स बिकम्स पॉसिबल. हे कधी पॉसिबल झालं, तर बिकॉज ऑफ इंटरनेट, अँड दॅट वॉज सॉरी ॲक्च्युली इट इज मेड अवेलेबल इन 1991. ओके, हिस्ट्री ऑफ ई कॉमर्स इज अ हिस्ट्री ऑफ न्यू. आता हे ई कॉमर्सची हिस्ट्री काय, तर मी असं म्हणेन की व्हर्च्युअल वर्ल्ड विच इज इव्हॉल्विंग अकॉर्डिंग टू द कस्टमर ॲडव्हान्टेज. म्हणजे आता कस्टमरची जशी गरज वाढत गेली, नीड वाढत गेल्या, तसं कस्टमरला जितक्यात लवकर चांगली सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी जी कंपनी किंवा जे ऑर्गनायझेशन अग्रेसर असेल त्याच्यामध्ये, सो दॅट इज व्हेरी पॉप्युलर. मग याच्यामध्ये बऱ्याच काही नवीन आयडियाज आल्या, ॲप्स आले, बरोबर, मार्केटिंग कन्सेप्ट आला, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय आलं, थोडंसं याचं वेटेज वाढत गेलं. ओके, बघा सॉरी, द प्रोसेस ऑफ ई कॉमर्स बघायची आपल्याला, काय एक्झॅक्टली कशी प्रोसेस होते. आपण याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊ की ॲमेझॉन ॲपचं उदाहरण घ्या. मी एक्झाम्पल देतो, मी काही ब्रँड ॲम्बॅसेडर नाही ॲमेझॉनचा, मी फक्त एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. अ कन्झ्युमर युजेस वेब ब्राउझर टू कनेक्ट टू द होम पेज ऑर मर्चंट्स वेबसाईट ऑन द इंटरनेट. म्हणजे इंटरनेटचा वापर करून काय करतो, वेब ब्राउझर असेल किंवा एखादं ॲप्लिकेशन असेल ते ओपन करून काय करतो, ती साईट बघतोय, मी आपण एक ॲप बघतो असं म्हणा. नंतर काय केलं जातं, कन्झ्युमर ब्राउझेस द कॅटलॉग ऑफ प्रोडक्ट्स फीचर्स ऑन द साईट अँड सिलेक्ट्स ॲटम्स टू परचेस. म्हणजे बघा, तुम्ही ॲमेझॉनचं ॲप्लिकेशन ओपन करा, तुम्हाला जे हवं आहे ते प्रॉडक्टचं वरती नाव टाका, सर्चला क्लिक करा, तुमच्या पुढं काय येतो, नंबर ऑफ प्रॉडक्टची माहिती येते जे तुम्ही सर्चला टाकली असेल, त्याला आपण ॲक्च्युली कॅटलॉग म्हणून आपण, ठीक आहे, कॅटलॉग म्हणून. त्याच्यामधून तुम्ही काय करता, फायनल करता कुठला प्रॉडक्ट घ्यायचा आहे, आणि मग तो काय करता, तुम्ही ठरवता की नाव दिस ॲटम आय वॉन्ट टू परचेस. नंतर काय होतं, मग द सिलेक्टेड ॲटम आर प्लेस इन द इलेक्ट्रॉनिक इक्विव्हॅलंट ऑफ अ शॉपिंग कार्ट. तुम्हाला माहिती आहे ॲड टू कार्ट, आपण ऑप्शन असतो बघा, ॲड टू कार्ट. म्हणजे एकाच वेळेला आपण नंबर ऑफ ॲटम्स घेणं असेल तर आपण ते ॲड टू कार्ट करतो, आणि मग एकदम नंतर सगळ्यांची काय करतो, ऑर्डर प्लेस करतो. हे सगळं तुम्हाला माहीत आहे,
कारण बऱ्यापैकी तुम्ही Amazon.com वापरला असाल किंवा फ्लिपकार्ट वापरला असाल. वेन द कन्झ्युमर इज रेडी टू कन्झ्युमर म्हणजे कस्टमर. ओके, वेन अ कन्झ्युमर इज रेडी टू कम्प्लीट द परचेस ऑफ द सिलेक्टेड आयटम, शी प्रोवाइड्स ही और शी आय कॅन से दॅट प्रोवाइड्स अ बिल अँड शिप टू द ॲड्रेस फॉर परचेस अँड डिलिव्हरी. म्हणजे मग काय करतो आपण, एकदा सगळे आयटम फायनल झाले की मग आपण ऑर्डर प्लेस करतो. ऑर्डर प्लेसमध्ये ऑलरेडी आपला ॲड्रेस हा त्यांच्याकडे सेव्ह असतो, तो सिलेक्ट करतो. तोच ॲड्रेस नसेल तर आपण बदलतो आणि मग नंतर मग आपण ते पेमेंट मोड सिलेक्ट करतो. मग कॅश ऑन डिलिव्हरी घ्यायची का मेक ऑनलाईन पेमेंट करायचं युजिंग डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, या सगळ्या गोष्टी फायनल करतो आणि आपण काय करतो, ऑर्डर प्लेस करतो. म्हणजेच काय थोडक्यात की प्रोसेस काय आहे की फर्स्ट यू आर सपोज टू विजिट टू दॅट पर्टिक्युलर ॲप ऑर वेबसाईट, देन सर्च युअर रिक्वायर्ड प्रॉडक्ट, finalize your product. If you want to purchase more than one item, just add that particular selected item in a cart. Once all the items are finalized, at the last you are supposed to click on the I can say that place order, provide your details, that is address, and confirm your payment mode. Okay, मग तो त्यानंतर तुम्ही काय करता, ऑर्डर प्लेस करता. या गोष्टी थोड्या होतात. ओके, आणि हे होत असताना याच्यामध्ये मीडियम कोणता आहे रे, तर मीडियम इज इलेक्ट्रॉनिक अँड दॅट्स वाय इट इज रेफर्ड ॲज इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ओके, म्हणजे डेफिनेशन काय मग. सो डेफिनेशन ऑफ ई कॉमर्स काय, तर ई कॉमर्स कॅन बी ब्रॉडली डिफाईन ॲज द प्रोसेस ऑफ काय, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स म्हणजे प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस युजिंग अन इलेक्ट्रॉनिक मीडियम सच ॲज इंटरनेट. सो दिस इज द स्टँडर्ड डेफिनेशन ऑफ इंटरनेट. यू मस्ट बाय हार्ट इट or just remember it. E-commerce can be broadly defined as, or e-commerce is also known as the process of buying and selling of goods or services using an electronic medium such as internet. So while learning the class or learning these particular notes or watching my video, you are supposed to take screenshots also of the same PPT pages so that you can write that things in a notebook. Okay, so here the definition of this particular I can say that electronic commerce. If you like this video, जर तुम्हाला लाईक केला तर लाईक करा आणि कमेंट्स तुम्ही देऊ शकता. ॲट द लास्ट मी एक्सपेक्ट करतो की सगळा व्हिडिओ झाल्यानंतर तुमच्याकडे कमेंट्स येणं गरजेचं आहे. काही इम्प्रूव्हमेंट्स असतील किंवा आणि कुठल्या थोड्या वेगळ्या मेथडनी तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर यू कॅन सेंड मी द रिप्लाय बाय कमेंटिंग ऑन माय व्हिडिओ सो दॅट आय कॅन इम्प्रूव्ह दॅट पर्टिक्युलर थिंग्स इन नेक्स्ट व्हिडिओ इटसेल्फ. ओके, फाईन. त्यानंतर ई कॉमर्स इज ऑल्सो रेफर्ड ॲज, म्हणजे अजून एक आहे. आता हा जो कन्सेप्ट आहे हा तुम्हाला MCQला विचारतील की ई कॉमर्स इज ऑल्सो रेफर्ड ॲज डॅश एक्सचेंज ऑफ और डॅश ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन युझिंग EDI. मग अशी मी तुम्हाला सांगितलं तर EDI स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. कीप इन माइंड, तुम्ही ज्या काही इन्फॉर्मेशन भरता किंवा जी काही तुम्ही ट्रान्झॅक्शन्स करता ते सगळे इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये होतं. तो जी काही ॲड्रेस तुम्ही भरतात किंवा तुम्ही पेमेंट करता हे सगळं काय होतं, इलेक्ट्रॉनिकली होतं. म्हणून त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. आणि याच्यामध्ये कुठंही पेपर हा कन्सेप्टच असत नाही. बघा, तुम्ही ऑर्डर प्लेस करताना अमेझॉनच्या ॲपला जावा, फ्लिपकार्टला जावा किंवा आणि कुठल्याला जावा, तुम्ही ऑर्डर प्लेस करताना तुम्ही कधीही कुठलाही पेपर वापरत नाही आहे. म्हणून त्याला म्हणतात पेपरलेस एक्सचेंज. पेपरलेसचा अर्थ पेपर न वापरणं. ई कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स इज ऑल्सो रेफर्ड ॲज पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन युझिंग EDI. मग ते EDIमध्ये असेल किंवा काय असेल, ईमेल असेल और इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. ओके, म्हणजे याच्याविषयी आपल्याला बरंचसं बँकिंगमध्ये बघतो आपण, NEFT आहे सॉरी, फंड आपण ट्रान्सफर करतो किंवा एखादा ईमेल पाठवतो. तर ती जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये पेपरलेस काय तो एक्सचेंज ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन येतात. ओके, फाईन. नेक्स्ट, आता ई कॉमर्स आणि पूर्वीचा ट्रॅडिशनल कॉमर्स, ह्या ज्या दोन गोष्टी आपण बघा, ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये आपण फिजिकली काय करतो तर व्हिजिट करतो प्लेसला. ओके, त्यामुळे आपल्याला तिथे जाणं गरजेचं होतं. मग तिथून आपण ते आयटम बघणं, नंतर फायनल करणं आणि त्यानंतर मग ऑर्डर प्लेस करणं किंवा डिलिव्हरी घेणं, हा कन्सेप्ट होता. ई कॉमर्सला आपण घरी बसल्यासुद्धा काय करतो, ऑर्डर प्लेस करू शकतो. नो नीड टू व्हिजिट पर्सनली टू द शॉप. आता याच्यामध्ये मग डिफरन्सेस काय तर बघा, ट्रॅडिशनल कॉमर्स फोकसेस ऑन द एक्सचेंज ऑफ प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस थ्रू पर्सनल इंटरॅक्शन, सो इट इज मॅन्युअल प्रोसेस. मी तुम्हाला मगाशी म्हणलं की तुम्हाला स्वतःला त्या शॉपला जावं लागतं. त्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही स्वतः प्रॉडक्ट बघता, म्हणजे तिथं फिजिकल प्रेझेन्स गरजेचं आहे. याच्या कम्पॅरेटिव्हली जर म्हटलं इथं बघा तर ई कॉमर्स ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज आर ऑनलाईन वाया द इंटरनेट अँड कॅन बी कन्सिडर्ड ॲटोमॅटिक. म्हणजे फिजिकली तिथं जायची गरज नाही, तुम्ही इथं बसून ऑनलाईन तुम्ही करता पर्चेसिंग करता किंवा सेल करता, सर्व्हिसेस डिमांड करता. हा झाला पहिला, म्हणजे इथं पर्सननी फिजिकली प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. इथं मात्र फिजिकली प्रेझेंटची गरज नाही आहे. ऑनलाईन आपण जाऊन ऑनलाईन आपण ज्या ठिकाणी आहोत तिथून आपण प्लेस ऑर्डर करू शकतो. सेकंड पॉईंट काय बघा, ट्रॅडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू बिझनेस आवर्स.
100% मोस्टली ड्युरिंग द डे. म्हणजे बघा साधं जर मी एखादा मोबाईल जर घ्यायचं म्हटलं कराच्या शॉपिंगमध्ये, तर कराचे शॉप जेवढे काही शॉप्स आहेत त्यामध्ये मला टाईम लिमिट आहे ना, म्हणजे सकाळी 9ला शॉप उघडणार आहे आणि संध्याकाळी 7ला बंद होणार आहे, किंवा मी असं म्हणेन की सकाळी 10ला शॉप उघडणार आहे आणि संध्याकाळी 8ला बंद होणार आहे. म्हणजे सकाळी 10च्या अगोदर किंवा रात्री 8 नंतर आय कांट व्हिजिट टू दॅट प्लेस. म्हणजे इथं काय आलं, मला टाईम बॉन्डिंग आलं. म्हणजे लिमिटेड टाईमसाठी ते काय राहील, ओपन राहील, सर्व्हिसेस असतील त्या. त्याच्यामध्ये जर काही म्हणजे कंप्लेंटचा सर्व्हिसेस असतो तर त्यांनी ठराविक देतात बघा, याच वेळेमध्ये तुम्ही यायचं आणि याच वेळेमध्ये तुमचे काय असतील ते चेंजेस किंवा तुम्ही जर तुमचे काय जे काही सर्व्हिस ओरिएंटेड पार्ट आहे ते त्या वेळेमध्येच करायचे. ओके. म्हणजे एखादं जर आपण कपडे जर घ्यायला गेलो तर जर अल्टरेशन प्रोसेस असेल किंवा कपडा जर एक्सचेंज करायचा असेल तर त्यासाठी ते ठराविक काय तर टाईम देतात की त्या टाईममध्ये येऊनच तुम्ही ती काम करायचं. म्हणजे थोडक्यात काही तर टाईम रिस्ट्रिक्शन आलं. पण ई कॉमर्समध्ये आहे का तसं नाही. ई कॉमर्स इज 24/7. इथं क्रॉस आहे, ते एक्स नाही आहे. सो ई कॉमर्स इज 24/7 म्हणजे हे टोटली 24 आवर्स इन अ वीक काय असतं, आय कॅन से दॅट ऑल 7 दिवसामध्ये 24 तास हे चालू असतं. म्हणजे कधीही आपल्याला हवं तेव्हा, कधीही आपल्याला वाटेल तेव्हा आपण काय करू शकतो, ऑर्डर प्लेस करू शकतो किंवा ते शॉप बघू शकतो. इन शॉर्ट फक्त हे व्हर्च्युअल असतं ते. ओके. फिजिकलचा कन्सेप्ट नाही, व्हर्च्युअल असतं ते. तिसरा पॉईंट काय त्याच्यामध्ये, ॲज फार एज कन्झ्युमर इंटरॅक्शन आर कन्सर्न, ट्रॅडिशनल कॉमर्स प्रोव्हाइड फेस टू फेस इंटरॅक्शन. 100% मी फिजिकली जातो म्हणजे मी फेस टू फेस बोलते. पण इकडं मात्र काय होतं ई कॉमर्समध्ये, तर ही आपली स्क्रीन म्हणजे स्क्रीनबरोबर बोलते आपण, कुठल्या एका पर्सनबरोबर बोलत नाही आहे. सो वी आर सपोज टू नॉट फेस टू फेस इंटरॅक्शन इज नॉट पॉसिबल इन ई कॉमर्स. ओके. बट इन ट्रॅडिशनल कॉमर्स इट इज पॉसिबल फेस टू फेस इंटरॅक्शन. त्याच्यानंतर ट्रॅडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू अ पर्टिक्युलर जिओग्राफिकल लोकेशन. मगाशी म्हटलं मी की ट्रॅडिशनल कॉमर्स म्हणजे मला काही एखादी वस्तू घ्यायची असेल तर फार फार तर मी कराडच्या मार्केटमध्ये जाईन, त्याच्यातून पुढे मी सातारापर्यंत जाऊ शकतो, तिकडे कोल्हापूरला जाईन, फार फार तर पुण्यामध्ये जाईन, फार फार तर मुंबईमध्ये जाईन, पण त्याच्या पुढे कुठे जाऊ शकणार नाही. म्हणजे थोडक्यात काय की जिओग्राफिकल लिमिटेशन येतं, कुठे येतं, ट्रॅडिशनल कॉमर्सला. बट मगाशी तुम्हाला म्हटलं की ॲट अ सिंगल आय कॅन विदिन सिंगल सेकंड आय विल रीच द ग्लोबली आय कॅन पब्लिश माय प्रॉडक्ट. म्हणजेच काय, तर ई कॉमर्सच्या बाबतीत ई कॉमर्स इज ग्लोबल अँड हॅज नो फिजिकल लिमिटेशन्स, ऑर आय कॅन से दॅट हॅज नो जिओग्राफिकल लिमिटेशन्स. म्हणजे इथं जिओग्राफिक लिमिटेशन असणार नाहीत. फाईन. त्याच्यानंतर मोड्स ऑफ पेमेंट इन ट्रॅडिशनल कॉमर्स इन्क्लूड कॅश, चेक्स अँड क्रेडिट कार्ड्स. माहिती आहे सगळ्यांना की ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये पण आपण कॅश वापरू शकतो, चेक अलाउडेड असतात आणि क्रेडिट कार्ड्स पण आपण वापरू शकतो. आता आजकाल आपण बघतो एखादी शॉपिंग करायला गेलो, सिम्पल जरी आपण एखाद्या शॉपला गेलो, एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि काहीतरी आपण जर वस्तू विकत घेतली खायची काय, तर त्याला पण आपण गुगल पे करू शकतो. म्हणजे काय आलं, थोडक्यात काय आलं, ते ऑनलाईन तुम्ही पेमेंट करू शकता. कशामध्ये, ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये. ते आत्ता शक्य झालं आहे. चेक्स अलाउडेड आहेत, पण या गोष्टी मात्र चेक नावाचा जो कन्सेप्ट चेक नावाचा जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला इकडे ई कॉमर्समध्ये वापरता येत नाही. सो ई कॉमर्स मोड्स ऑफ पेमेंट्स आर बँक ट्रान्सफर असेल, क्रेडिट कार्ड असेल, ई वॉलेट असेल, मोबाईल पेमेंट असेल अँड मेनी मोर. बट विचारतील की चेक्स आर अलाउडेड इन ई कॉमर्स, तर ते स्टेटमेंट चुकीचं आहे. चेक्स अलाउड केले जात नाहीत. कशामध्ये, इलेक्ट्रॉनिक कॉमर्समध्ये. आय होप की इतके डिफरन्सेस जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला क्लिअर झाले असतील. तुम्ही मला तुमचे काही डाऊट्स असेल तर पर्सनली मला, माझा नंबर ग्रुपला आहेच, तोही मी नंतर शेअर करेन तुम्हाला, तर तुम्ही मला पर्सनली टेक्स्ट मेसेज करा किंवा व्हॉट्सॲपला टाकू शकता जर तुमचे काही डाऊट्स असतील तर. फाईन. याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ त्यातला थोडा पार्ट अजून एक राहिलेला आहे, तो बघूया आपण. ट्रॅडिशनल पण तेवढे सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट आहे, तरी पण आपण थोडं बघू. गुड्स अँड डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस इज इन्स्टंट विथ ट्रॅडिशनल कॉमर्स. साहजिकच आहे, जायचं आहे दुकानामध्ये, वस्तू एक हातात घ्यायची आणि दुसऱ्या हातामध्ये पेमेंट करायचं आहे. ओके. म्हणजे तिथं डायरेक्ट काय होतं, ते तुम्हाला सर्व्हिस पण इन्स्टंट मिळेल किंवा डिलिव्हरी गुड्सची पण लगेच मिळेल. ई कॉमर्समध्ये असं आहे का, नाही आहे. मी आज ऑर्डर प्लेस करणार आहे, 2-3 दिवसांनी किंवा शिपिंग डेट जी काय असेल त्या ॲप थ्रू मिळालेली मला, त्या डेटलाच मला प्रॉडक्ट मिळणार आहे. म्हणजे मला इथं कुठंतरी वेट करावं लागतं, वेट. ओके. फाईन. इन ई कॉमर्स डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस टेक सम टाईम. डेफिनेटली, कारण आपण काय फिजिकली जात नाही तिथं म्हणून. सो ट्रॅडिशनल कॉमर्स स्कोप इज लोकल. हा क्वेश्चन मला विचारतील. स्कोप ऑफ ट्रॅडिशनल कॉमर्स काय असतो, लोकल असतो, लोकल टू द मार्केट. बट ई कॉमर्स स्कोप इज ग्लोबल. 100% हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील की ई कॉमर्सचा स्कोप काय आणि ट्रॅडिशनल कॉमर्सचा स्कोप काय. तर ट्रॅडिशनल कॉमर्सचा स्कोप हा लोकल आहे, ज्याला जिओग्राफिकल लिमिटेशन आहे. बट ई कॉमर्सचा स्कोप काय, ग्लोबल आहे, ज्याला जिओग्राफिकल लिमिटेशन अजिबात नाही. हा झाला कन्सेप्ट ऑफ
ट्रॅडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्समधला डिफरन्स. आता बघायचं आपल्याला ॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स. आता ॲडव्हान्टेज ऑफ ई कॉमर्समध्ये पहिला जो पॉईंट होतो तो येतो ग्लोबल स्कोप. जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला का बघा, ई कॉमर्स प्रोव्हाइड्स अ सेलर विथ अ ग्लोबल रिच. म्हणजे वर्ल्ड वाईड बायर्स अँड सेलर्सशी आपण डायरेक्ट काय करतो आहे, कम्युनिकेट करतो आहे. नाऊ सेलर्स अँड बायर्स कॅन मीट इन अ व्हर्च्युअल वर्ल्ड विदाउट बॅरियर ऑफ प्लेस. म्हणजे जिओग्राफिकल लिमिटेशनची गरज नाही. म्हणजे आज मी इथं बसून जर US मधल्या एका माणसाबरोबर बोलायचं झालं तर आय कॅन व्हर्च्युअल होणार, मात्र ते फिजिकलमध्ये होणार नाही. तर ते आम्ही कम्युनिकेट करू शकतो बाय युझिंग दिस पर्टिक्युलर ई कॉमर्स. म्हणजे इथं काय आला, ग्लोबल स्कोप झाला. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शनचा विषय येतो, सेकंड ॲडव्हान्टेज आहे. सो ई कॉमर्स रिड्युसेस द पेपर वर्क अँड सिग्निफिकंटली लोअर द ट्रान्झॅक्शन कॉस्ट. आता जर पेपर रिड्यूस झाले तर डेफिनेटली जे काही स्टेशनरी खर्च आहे तो कमी होणार आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शनचा जो काही कॉस्ट आहे ती काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, पेपरवर्क नसल्यामुळे त्याची स्टेशनरीचा प्रिंटिंगचा जो काय असेल बऱ्यापैकी थोडाफार कमी होतो 100%. ई कॉमर्स एनेबल्स द यूज ऑफ क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन म्हणले, त्यामुळे ऑनलाईन होणार आहे सगळं हे. म्हणजे माहितीसुद्धा ऑनलाईन प्रोसेस होते, तुमचं पेमेंट असेल ऑनलाईन ते सुद्धा काय होतं, प्रोसेस होतं. म्हणजे कुठेही तुम्हाला इथं फिजिकल प्रेझेन्स किंवा कुठेही तुम्हाला पेपर बेस्ड ट्रान्झॅक्शन करायची गरज नाही. त्यामुळे हे सगळे ट्रान्झॅक्शन काय होतात, इलेक्ट्रॉनिकली कॅरीड आउट केले जातात. आणि त्याच्यावरती 100% ॲक्युरेसी कन्सेप्ट येतो. कारण एखाद्या वेळेस मॅन्युअलमध्ये गडबड होऊ शकते, पण आपल्या कम्प्युटर सिस्टम थ्रू केलेलं कधीही गडबड होत नाही. गडबड तेव्हाच होईल जेव्हा युजर स्वतः काहीतरी एंट्री करायला चुकेल. फाईन. तर तिसरा जो आहे तो कॉस्ट सेविंग. तर साहजिकच आहे, मग मी तुम्हाला सांगितलं ना, ऑनलाईन डायरेक्ट काय होतं, तर कंपनी कुणाला पोचते, कुणाकडे पोचते रे बाळांनो, कस्टमरकडे पोचते. त्यामुळे जे मधले होलसेलर्स, रिटेलर्स जे काय होते मधले ते सगळे काय आले, कट झाले ना. मग त्यांचे जे काय मार्जिन्स होते, त्यांचं जे काही कमिशन होतं ते काय आलं थोडंसं, त्याच्यामुळे काय आलं, प्रॉडक्टची कॉस्ट कमी रेटमध्ये कंपनीला कस्टमरला देता येते. सो ई कॉमर्स ॲप्लिकेशन प्रोव्हाइड्स युजर्स विथ मोर ऑप्शन्स टू कम्पेअर अँड सिलेक्ट द चीपर अँड बेटर ऑप्शन. इट हेल्प्स इन रिड्युसिंग द कॉस्ट ऑफ सर्चिंग अ प्रॉडक्ट. साहजिकच आहे बघा, फिजिकली मला जर प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहायचं म्हटलं तर मला पेट्रोलचा खर्च आला, माझा स्वतःचा टाईम पण जाणार आहे. ओके, ट्रान्सपोर्टेशन खर्च आला माझा. तर तो जो काही ट्रान्सपोर्टेशन खर्च आहे तो रिड्यूस होते. कुठं मी एका ठिकाणी बसून मी सगळे जो शॉप्स बघू शकतो ना ऑनलाईन. नो नीड टू व्हिजिट फिजिकली पर्सनली टू दॅट प्लेस. त्यामुळे तर सर्चिंग ऑफ प्रॉडक्टची जी कॉस्ट आहे ती काय होते, रिड्यूस होते. सॉरी. E-commerce has enabled rural areas to access services and products which are otherwise not available to them. म्हणजे E-commerce has enabled rural areas also to access services and products. म्हणजे असं काही नाही की बाबा आता खेडेगावामध्ये ते पोचलेलं नाही आहे, आता सगळीकडेच इंटरनेट पोचलेलं आहे. त्यामुळे जिथे इंटरनेट तिथं E-commerce हा 100% 100% पोचला जाईल. ओके, त्यामुळे त्या लोकांनाही त्याचा फायदा आहे, रुरल लोकांनाही. त्याच्यानंतर एनी टाईम शॉपिंग. आता तुम्हाला हा ॲडव्हान्टेज आहे 24/7. मग अशी म्हटलं तुम्हाला की एनी टाईम शॉपिंग म्हणजे काय, वन अदर ग्रेट ॲडव्हान्टेज इज द कन्व्हिनियन्स. म्हणजे मला कन्व्हिनियंट माझं टाईम कोणता आहे, त्या कन्व्हिनियंट टाईमला मी काय करेन, मी ऑर्डर बुक करेन किंवा मी शॉपिंग करेन. तर हे पॉसिबल फक्त ई कॉमर्समध्ये आहे. हेच जर ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये असतं तर तिथं टाईम रिस्ट्रिक्शन आहे. त्यामुळे त्या टाईममध्ये तुम्हाला जाणं गरजेचं आहे. अ वेबसाईट इज फंक्शनल ॲट ऑल टाईम्स. इट डज नॉट हॅव वर्किंग आवर्स लाईक अ शॉप. म्हणजे शॉपसारखं त्याचं वर्किंग आवर्स नाहीत आणि ते अवेलेबल किती असतं, 24/7. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नो इंटरमिडिएटरीज. आता नो इंटरमिडिएटरीज म्हणजे काय, सो नो इंटरमिडिएशन्स म्हणजे कन्सेप्ट काय, इथं कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही अवस्थेत इंटरमिडिएट लागत नाही, मिडिएटरची गरज नाही. बघा आपण म्हणतो ना, माझ्या ओळखीचं आहे, जा माझं नाव सांगा तिथून काहीतरी वस्तू खरेदी कर. ओके, म्हणजे इथं काय झालं, रेफरन्स आला. तसं ऑनलाईनमध्ये रेफरन्सचा विषय काय, इंटरमिडिएशन काहीच नाही आहे. सो इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑल्सो अलाउज द कन्झ्युमर अँड द बिझनेस टू बी इन टच डिरेक्टली विदाउट एनी इंटरमिडिएट्स. दिस अलाउज फॉर क्विक कम्युनिकेशन अँड ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे हे सगळं कशामुळे शक्य आहे, तर इथं काही गरज नाही कुणाला कुणाचा रेफरन्स देण्याची गरज नाही आहे. तर तो डायरेक्ट काय असतो, त्या ॲपशी टच असतो, त्या बिझनेसशी टच असतो कस्टमरचा. सो नो नीड टू गो फॉर एनी इंटरमिडिएटरी. This allows for quick communication and transactions. Okay, so no intermediates is the advantage of also the concept of e-commerce. Public services then. E-commerce helps the government to deliver public services such as healthcare, education, social services at a reduced cost and in an improved manner. Okay, याचा अर्थच काय होतो, ई-कॉमर्स helps the government to deliver public services such as
हेल्थ केअर, एज्युकेशन, सोशल सर्व्हिसेस ॲट अ रिड्यूस कॉस्ट अँड इन अ इम्प्रूव्ड मॅनर. डेफिनेटली सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांना त्या गोष्टीचा आय कॅन से दॅट बेनिफिट आहे. तर या सगळ्या गोष्टीचं आपल्याला इथं काय होतं, पब्लिक सर्व्हिसेसच्या दृष्टीनं काय होतं, मदत होते. नंतर जसं ॲडव्हान्टेज फॅक्टर आहे, वन साईड आहे, तसं डिसॲडव्हान्टेज पण असतील डेफिनेटली. सो डिसॲडव्हान्टेज ऑफ ई कॉमर्स काय, तर इथं सेटअप कॉस्ट आहे. सेटअप कॉस्ट म्हणजे तो जो काही मार्केट प्लेस तयार करण्यासाठी जो काही व्हर्च्युअल सेटअप जो लागणार आहे, तो सेटअपला काही ना काहीतरी पे करावं लागेल. सो द सेटअप ऑफ हार्डवेअर आलं अँड द सॉफ्टवेअर, द ट्रेनिंग कॉस्ट ऑफ द एम्प्लॉईज आलं, द कॉन्स्टंट मेंटेनन्स आला, अँड अपकीप आर ऑल क्वाईट एक्सपेन्सिव्ह. म्हणजे थोडंफार सेटअपची गरज असल्यामुळे तुम्हाला तिथं एक्सपेन्सिव्ह थोडाफार होऊ शकतो. सेटअप कॉस्ट ही 100% आहे. ओके, म्हणजे तुम्हाला म्हटलं महा ई सेवा केंद्र चालू करायचं म्हणजे की तिथं मशीन आलं, इंटरनेट फॅसिलिटी आली, ती कम्प्युटर आला, लॅपटॉप आला, काही पण घ्या, प्रिंटर आला, थोडंफार याची जी काही सेटअप कॉस्ट आहे, म्हणजे एक्झाम्पल दिलं मी त्याच्यातलं एक ई कॉमर्सचं पार्टमधलं. जसं ॲप बनवायचं, ॲपचा मेंटेनन्स असणार आहे, ॲपचं वर्किंगमध्ये ते डिलिव्हरी प्रॉपर होते का नाही होते, मेसेजेस ट्रान्सफर होतात का नाही होतात, या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी सेटअप कॉस्टचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फिजिकल प्रेझेन्स. फिजिकल प्रेझेन्सचा अर्थ काय, दिस लॅक ऑफ पर्सनल टच कॅन बी अ डिसअडव्हान्टेज फॉर मेनी टाईप्स ऑफ सर्व्हिसेस. आता याचं सिम्पल उदाहरण द्यायचं, तुम्ही स्क्रीनला ऑनलाईन शॉपिंगमध्ये तुम्ही स्क्रीनवरती काय करता, शेअर करता स्क्रीनबरोबर. बऱ्याच वेळा असं होतं की स्क्रीनवरती ते शर्टची जो कलर असेल किंवा एखादा ड्रेसचा कलर असेल तो छान दिसतो, पण जेव्हा रिअली तो आपल्या हातामध्ये येतो त्यावेळी तो काहीतरी वेगळा दिसत असतो. म्हणजे थोडंफार काय की इथं पर्सनल टच आहे का आपला, आपण डायरेक्ट ती वस्तू हातात घेऊन बघतो, फील करतो का नाही फील करत, फिजिकल प्रेझेन्स आहे आपल्याला नाही. त्यामुळे थोडंफार इथं 19-20 आपण म्हणून होण्याची चान्सेस 100% असतात. मेनी टाईप्स ऑफ सर्व्हिसेस अँड प्रॉडक्ट्स लाईक इंटेरियर डिझायनिंग ऑर द ज्वेलरी बिझनेस. ओके, म्हणजे इथं थोडाफार तो फिजिकल तिथं पर्सनल टच नसल्यामुळे तो थोडासा एक डिसॲडव्हान्टेज राहू शकतो. आणि तिसरा म्हणजे सिक्युरिटी, जी पूर्वी होता हा फॅक्टर होता सिक्युरिटीचा, अजूनही कंप्लीट मी नाही असं म्हणू शकत नाही, सिक्युरिटी पूर्णपणे 100% प्रोव्हाइड आहे असं मी सांगू शकत नाही, पण नियर अबाउट आता बऱ्याच गोष्टी काय आहेत ओव्हरकम आहेत. तर सिक्युरिटी इज अनादर एरिया ऑफ कन्सर्न. क्रेडिट कार्ड आपण जे काही शेअर करतो आहे ते हॅकर्स थेफ्ट लोक आपली ती पर्सनल इन्फॉर्मेशन, आपली जी प्रायव्हसी डिस्टर्ब होणार नाही का, याचा पण थोडंसं आपल्याला त्यावेळी हा राहतो. म्हणजे त्यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी कन्सेप्ट आला ना आता थोडाफार, म्हणजे बऱ्याच केसमध्ये लोक कॅश ऑन डिलिव्हरी प्रेफर करतात, कारण का दे डोंट वॉन्ट टू शेअर देअर क्रेडिट कार्ड डिटेल्स ऑर डेबिट कार्ड डिटेल्स टू देम. त्यामुळे इथं थोडंसं जे काही हॅकर्स आहेत त्यांच्यापासून अजूनही लोकांच्या मनात भीती आहे थोडीफार. सो क्रेडिट कार्ड थेफ्ट्स, आयडेंटिटी थेफ्ट्स एक्सेट्राज रिमेन बिग कन्सर्न विथ द कस्टमर्स. त्यामुळे हा थोडासा विषय राहू शकतो. ओके, कन्सेप्ट ऑफ सिक्युरिटी. द गुड्स डिलिव्हरी आला लास्ट डिसॲडव्हान्टेज. ओके, लास्ट डिसॲडव्हान्टेज कुठला आहे, गुड्स डिलिव्हरी आहे. काय आहे रे, तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ड्यू टू शिपिंग. आता शिपिंग म्हणजे काय, जेव्हा तुम्ही ऑर्डर प्लेस करता ती वस्तू एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी येणार आहे 100%, मग काय थोडंफार ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आला तर ती डिलिव्हरी काय होते, लेट होऊ शकते. म्हणजे देर मे अराईव्ह सम प्रॉब्लेम विथ फुलफिलमेंट ऑफ ऑर्डर. म्हणजे जरी तुम्हाला काय काय वेळेला शिपिंग डेट पण चेंज होते, म्हणजे ऑर्डर करताना 6 डेट होते, 6 समजा जानेवारी, आणि नंतर एक्झॅक्टली आपल्याला 8 जानेवारी आपल्याला प्रॉडक्ट हातात येतो, सॉरी तुमची काय म्हणतो आपण त्याला अरायवल डेट. ओके, तर इवन आफ्टर द ऑर्डर इज प्लेस्ड देअर कॅन बी अ प्रॉब्लेम विथ शिपिंग, डिलिव्हरी, मिक्सअप्स एक्सेट्राज. दिस लिव्स द कस्टमर्स अनहॅपी अँड डिससॅटिस्फाय. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला त्या दिवशी आली की आपल्याला थोडंसं बरं वाटलं असतं, पण 2 दिवस लेट आल्यामुळे थोडंसं आपला त्याचा आपला काय होतं, आपण भ्रमनिराश होऊ शकतो, आपला थोडंफार आपल्याला वाईट वाटू शकतं. सो दॅट इज ऑल्सो वन फॅक्टर रिगार्डिंग द डिसॲडव्हान्टेज ऑफ e-commerce, that is goods delivery. So this is concept of advantages and disadvantages of electronic commerce. Fine. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे टाईप्स ऑफ ई कॉमर्स. तर टाईप्स ऑफ ई कॉमर्स म्हणजे काय रे बाळांनो, की ई कॉमर्सचे प्रकार किती आहेत. आता बेसिकली 4 मेन टाईप्स ऑफ ई कॉमर्स आहेत. आता ते वन बाय वन आपण बघतोय की द मोस्ट कॉमन पार्टिसिपंट्स इन ई कॉमर्स आर बिझनेस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये कोण कोण ॲक्टिव्ह रोल प्ले करतं. बिझनेस म्हणजे ऑर्गनायझेशन असेल, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, गव्हर्नमेंट आहे, ॲज वेल एज काय असेल, कन्झ्युमर असेल. आता इथं कन्झ्युमर इन द सेन्स आहे, इथं होलसेलर रिटेलर्स येतात, कस्टमर पण येतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया वन बाय वन. द प्रायमरी ई कॉमर्स टाईप्स आर ॲज फॉलोज. तर प्रायमरी ई कॉमर्स टाईप्समध्ये पहिला टाईप येतो तो म्हणजे येतो बिझनेस टू कन्झ्युमर, ज्याला शॉर्टकटमध्ये म्हणतात B2C. कीप इन माइंड, कन्झ्युमर टू बिझनेसचा अर्थ काय, B2C. इन B2C मॉडेल बिझनेस सेल्स इट्स प्रॉडक्ट्स डिरेक्टली टू कस्टमर. बघा सरळ म्हणलं, बिझनेस टू कन्झ्युमर म्हणजे डायरेक्ट बिझनेस म्हणजे ऑर्गनायझेशन कुणाला डायरेक्ट माल विकते रे, कस्टमरला. कस्टमर कॅन व्ह्यू द प्रॉडक्ट शोन ऑन द वेबसाईट. म्हणजे जसं मी म्हटलं, अमेझॉनच्या ॲपला जावा, क्लिक करा, ऑर्डर घ्या. काय काय वेळेला कंपनीच्या वेबसाईट असतात, त्या वेबसाईटला जाऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता. असतात काही कंपनीच्या त्यांच्या स्वतःची वेबसाईट असते, तिथून पण त्या ऑर्डर स्वीकारतात. काही लोक हे अमेझॉन,
फ्लिपकार्ट वगैरेवरून ह्या ॲप थ्रू घेतात, ठीक आहे. पण तिथं काय होतं, डायरेक्ट कंपनीकडून माल घेतला जातो. अ कस्टमर कॅन चूज अ प्रॉडक्ट अँड ऑर्डर द सेम. द वेबसाईट विल देन सेंड द नोटिफिकेशन टू द बिझनेस ऑर्गनायझेशन वाया ईमेल अँड द ऑर्गनायझेशन विल डिस्पॅच द प्रॉडक्ट गुड्स टू द कस्टमर. म्हणजे ॲप हे मीडिएटर झाला थोडक्यात. ते काय करतं, तुमच्याकडून माहिती घेतं काय हवं आहे आणि ते मेल करतो कुणाला, कंपनीला. म्हणजे दोन्हीमधला तो दुवा आहे. पण काय काय असे असतात की ते डायरेक्टली रजिस्ट्रेशन त्या ॲपला केलेलं असतं. सो दीज B2B म्हणजे बघा, दीज B2C बिझनेसेस आर ऑनलाईन रिटेलर्स. याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेत बघा, ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ, आय कॅन से दॅट B2C. विचारतील ॲमेझॉन फ्लिपकार्ट आर द डॅश टाईप ऑफ ई कॉमर्स. तर टाईप ऑफ ई कॉमर्स कुठला आला, बिझनेस टू कन्झ्युमर. हे लक्षात घ्या, B2C. म्हणजे इथं काय होतं की एक बिझनेस पर्सन म्हणजे मी म्हणून एक ऑर्गनायझेशन डिरेक्टली कुणाला माल पुरवतं, डायरेक्ट कस्टमरला. इथं म्हणजे मीडिएटर्स कोण असणार नाहीत. बघा कस्टमर काय करतोय, बघा कस्टमर काय केलं, ऑनलाईन स्टोअरला गेला. मग ते कुठलं ॲप असेल, ऑनलाईन स्टोअरमध्ये त्यानं प्रॉडक्ट काय केलं, ऑफर्स बघितल्या, प्रॉडक्ट बघितल्या, सगळं प्रॉडक्ट बघितल्यानंतर काय करतो, तो सिलेक्ट करतो प्रॉडक्ट, त्याचं पेमेंट करतो. पेमेंट केल्यानंतर त्याचा जो काही मेसेज असेल तो जातो कंपनीला, आणि कंपनी मग काय करते, डिलिव्हरी देते. आणि डिलिव्हरी कुठे येते, आपल्या कस्टमरला. म्हणजे एक सायकल आहे, या सायकलमध्ये ती प्रोसेस होते. त्याला म्हणतो आपण बिझनेस टू कस्टमर. सेकंड आहे B2B. आता B2Bचा अर्थ काय, बिझनेस टू बिझनेस. इन B2B मॉडेल बिझनेस सेल्स इट्स प्रॉडक्ट्स टू अन इंटरमिडिएट बायर हू देन सेल्स द प्रॉडक्ट टू द फायनल कस्टमर. इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल किंवा डायरेक्ट कंपनी बिझनेस हा डायरेक्ट कस्टमरला विकतोय का नाही विकत. तो कोणाला विकतोय, तर मधले पर्सन म्हणजे कोण आहे, ते होलसेलर असतील, रिटेलर्स असतील, त्यांना विकतो. मग तो होलसेल रिटेलर्स काय करतात, मग कस्टमरला विकतात. म्हणजे आपण जर शिंदे होंडा एक एक्झाम्पल घेतलं की शिंदे होंडा आपल्याकडे आहे, म्हणजे होंडा कंपनीचे काय ते डिस्ट्रीब्युटर्स आहेत. म्हणजे होंडा ही काय मेन ऑर्गनायझेशन झाली. आपण रिटेलर्स किंवा होलसेलर म्हणून आपण कुणाचा विचार करू, आपल्या शिंदे होंडाचा विचार करू, आणि ते काय करतात, कस्टमरला विकतात. म्हणजे या टाईपमध्ये काय आला, इथं मीडिएटर आला. म्हणजे काय आला, बिझनेस टू बिझनेस. सो इथे बिझनेस टू बिझनेस द कमर्शियल ट्रान्झॅक्शन इज कॅरीड आउट बिटवीन टू बिझनेस पार्टनर्स. हे लक्षात घ्या, दोन बिझनेस लोक एकत्र येऊन काम करतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल घ्या, तुम्ही होंडाचं उदाहरण घेतो, कुठली बाईक घ्या किंवा कुठली फोर व्हीलर घ्या. समजा हुंडाईची फोर व्हीलर असेल तर हुंडाईचं टायर असतं का, त्याला व्हीलला टायर हुंडाईच असतं का, नसतं. जर होंडाची एखादी टू व्हीलर असेल तर त्याला टायर हा होंडाचा असतो का, नसतो. कोणाचा असतो, MRF असेल, सेट असेल, बरे ब्रिजस्टोन असेल, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे इथं काय होतं की दोन बिझनेस पर्सन्स एकत्र येतात आणि मग काय करतात, ते ट्रान्झॅक्शन करतात. त्याला म्हणतो बिझनेस टू बिझनेस. इथं कुठंही कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू असत नाही. An example, a wholesaler places an order from the company's website and after receiving the consignment, sells the product to the final customer who comes to buy the product at one of its retail outlets. म्हणजे मला जर गाडी घ्यायची असेल तर मी एक होंडाच्या शोरूमला जाणार आहे, बरोबर. ती होंडा शोरूम गाडी कुठून मागवतं, ते त्या मेन कंपनीकडून मागवतात, पण ते मला विकतायत ना होंडावाले, म्हणजे कुठले शिंदा होंडावाले. तर तो कन्सेप्ट. एक्झाम्पल टाटा कम्युनिकेशन्स नेटवर्क प्रोव्हाइडर्स एक एक्झाम्पल दिले त्यांनी. डीमार्टचं उदाहरण घ्या, ओके. तो पण एक B2Bमध्येच येणार आहे, कारण डीमार्टमध्ये स्टॉक कोण करतं आहे, तर तिथला रिटेलर करतो, होलसेलर करतो. कुणाकडून घेतात, ते कंपनीकडून घेतात आणि विकतात कुणाला, परत कस्टमरला. सो कन्सेप्ट ऑफ बिझनेस टू बिझनेस. त्याच्यानंतर कन्झ्युमर टू कन्झ्युमर कन्सेप्ट C2C. बघा C2C मध्ये काय येतं बघा, तर C2C मॉडेल, कन्झ्युमर हेल्प्स कन्झ्युमर टू सेल देअर असेट्स लाईक रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज, कार्स, मोटरसायकल्स एक्सेट्राज. तुम्हाला याचं सगळ्यांना उदाहरण माहिती आहे, OLX आहे, क्विकर आहे. तर बऱ्यापैकी आपलं प्रॉपर्टी विकणे असेल किंवा आपली रूम रेंटवरती देणे असेल किंवा बरेच वेळेला काय म्हणतो आपण त्याला, आपले काय ॲसेट्स असतील, तर कार असेल, मोटरसायकल असेल, ते विकण्यासाठी आपण या C2C या ई कॉमर्सचा यूज करतो. सो हिअर इन C2C मॉडेल कन्झ्युमर्स helps consumer to sell their assets like residential property, cars, motorcycles, etc. or rent a room by publishing their information on the website. So websites may or may not charge the consumer for its services. म्हणजे ते चार्ज करतील किंवा चार्ज करणार नाहीत, ओके. याचं एक्झाम्पल घेतलं तर एक्झाम्पल आहेत OLX अँड क्विकर किंवा ऑनलाईन ऑप्शन. विचारतात बघा, ऑनलाईन ऑप्शन इज अन एक्झाम्पल ऑफ डॅश टाईप ऑफ ई कॉमर्स दॅट इज कन्झ्युमर टू कन्झ्युमर. हे एक्झाम्पल्स फक्त लक्षात ठेवा. ॲमेझॉन असेल, नंतर हा OLX असेल, क्विकर असेल किंवा ऑनलाईन ऑप्शन असेल, ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा, ठीक आहे. कन्सेप्ट ऑफ काय, तर टाईप्स ऑफ ई कॉमर्स. याच्यानंतर येतं तर ई कॉमर्स ट्रेड सायकल. आता ई कॉमर्स ट्रेड सायकल हा नवीन पॉईंट आला.
इथंपर्यंतचा पार्ट हा कुठलाही टाईप्स ऑफ ई कॉमर्सचा पार्ट आहे. ओके, याच्यानंतर जो पार्ट येतो तो ई कॉमर्स ट्रेड सायकल म्हणून येतो. ट्रेड सायकलचा कन्सेप्ट काय, तर कशी ती बिझनेस ॲक्टिव्हिटी घेतली, म्हणजे एखादी वस्तू जेव्हा विकली जाते किंवा ती खरेदी केली जाते तर त्या प्रोसेसमध्ये कोणकोणत्या स्टेप्स येतात, म्हणजे त्याला आपण स्टेजेस म्हणतो, स्टेज किंवा त्यालाच काय म्हणतात फेज, PHAC, फेजेस. अ ट्रेड सायकल इज अ सिरीज ऑफ एक्सचेंजेस बिटवीन अ कस्टमर अँड सप्लायर दॅट टेक प्लेस वेन अ कमर्शियल एक्सचेंज इज एक्झिक्युटेड. बघा मी काय म्हणलं, अ ट्रेड सायकल इज अ सिरीज ऑफ एक्सचेंजेस बिटवीन अ कस्टमर अँड सप्लायर दॅट टेक प्लेस वेन अ कमर्शियल एक्सचेंज इज एक्झिक्युटेड. A general trade cycle consists of following phases. बघा, a general trade cycle consists of following phases. फेज म्हणजे स्टेज, लक्षात, स्टेज म्हणजे स्टेप्स. ओके, कुठलीही बिझनेस ॲक्टिव्हिटी घ्या ही 4 गोष्टीमधून जाते. पहिलं असतं प्री सेल, त्याच्यानंतर असतं एक्झिक्युशन, त्यानंतर असते सेटलमेंट आणि त्यानंतर काय असतं आफ्टर सेल्स. ओके, सो फर्स्ट म्हणजे काय असतं प्री सेल, सेकंड काय एक्झिक्युशन, थर्ड काय सेटलमेंट आणि चौथं काय तर आफ्टर सेल्स. ओके फाईन, वन बाय वन बघू आपण. सिम्पल आहे, जे मी रेड कलरमध्ये लिहिले ते लक्षात घ्यायचं तुम्हाला. इट कन्सिस्ट ऑफ 2 स्टेप्स, सर्च अँड निगोशिएशन. विचारतात मल्टिपल चॉईस 2 कट आन्सरला. प्री सेल फेज ऑफ ट्रेड सायकल कन्सिस्ट ऑफ डॅश अँड डॅश. बघा मी काय म्हटलं, प्री सेल फेज ऑफ ट्रेड सायकल कन्सिस्ट ऑफ डॅश अँड डॅश. मग काय ना तिथं सर्च अँड निगोशिएट. कस्टमर सर्च फॉर रिक्वायर्ड वेबसाईट फॉर द प्रॉडक्ट टू बी परचेस. म्हणजे मग काय काय लागतं तर मी काय करतो, व्हिजिट करतो किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन ओपन करतो, त्याच्यामध्ये मी पहिला सर्च करतो प्रॉडक्टची आणि मग मी बघतो, कम्पेअर करतो कुणाचं पेमेंट कमी आहे, कुठल्या कंपनी किंवा असे असते, अमेझॉनला ओपन करणार आहे, फ्लिपकार्टला ओपन करणार आहे किंवा आणि कुठल्या याला ओपन करून मग काय करणार, कम्पेअर करणार. म्हणजे पहिला प्रॉडक्ट सर्च करणार आणि मग कमीत कमी पैशामध्ये कोण जास्तीत जास्त फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं तर ते मी काय बघतो निगोशिएट करतो आहे. सो इन निगोशिएशन स्टेप कस्टमर फाइंड अ सप्लायर हू ऑफर्स गुड क्वालिटी प्रोडक्ट्स ॲट चीपर प्राईस अँड देन कस्टमर ॲग्रीज द टर्म्स फॉरवर्डेड बाय सप्लायर्स. ओके, त्यामुळे पहिला काय करणं, ॲटम्स शोधणं, ॲटमचे कंपॅरिझन्स करणं आणि त्यानंतर मग काय ना फायनल स्टेजला जाणं, याला म्हणतो आपण काय प्री सेल. प्री सेलमध्ये तुम्हाला ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, सर्च अँड निगोशिएट. ओके फाईन. त्यानंतर येतं एक्झिक्युशन, म्हणजे एकदा तुम्ही सर्च निगोशिएशन झाला की तुम्ही ऑर्डर देता. ओके, ऑर्डर देता ना, कारण तो प्रॉडक्ट तुम्ही फायनल केला आहे, म्हणजे दिस फेज कन्सिस्ट ऑफ ऑर्डर अँड डिलिव्हरी. त्यामुळे एक्झिक्युशनच्या बाबतीत काय येणार आहे, ऑर्डर अँड डिलिव्हरी. Customer sends an order for the selected product and after processing the order, customer receives delivery of the product. म्हणजे कस्टमर तो रिसीव्ह करतो, डिलिव्हरी त्याला मिळते डिलिव्हरी त्याची. त्यामुळे इथं एक्झिक्युशनच्या बाबतीत 2 वर्ड्स लक्षात ठेवा, ऑर्डर अँड डिलिव्हरी. त्याच्यानंतर सेटलमेंट आहे. सो दिस पेज कन्सिस्ट ऑफ इनवॉइस अँड पेमेंट. आता इथे इनवॉइस पेमेंट म्हणजे काय बघा, इनवॉइस मीन्स कस्टमर विल रिसीव्ह अ बिल फॉर परचेस प्रॉडक्ट अँड आफ्टर कन्फर्मेशन ऑफ रिसिव्ड प्रॉडक्ट कस्टमर विल पे फॉर द सेम. म्हणजे एक तर तो काय करेल, कॅश देऊन आय कॅन से दॅट कॅश पेमेंट देऊन तो बिल घेईल किंवा काही वेळेला मी असं म्हणतो की 10 दिवसांनी मी बाबा बिल देणार, म्हणजे उधारी म्हणतो आपण त्याला. ओके, क्रेडिट रेट टर्म. तर या गोष्टीमध्ये पण होतं, काही वेळेला काय होतं, आपण ऑनलाईन पे करतो आणि मग आपल्याला काय मिळतं, आपल्याला त्याचं बिल हे आपल्याला त्या प्रॉडक्टबरोबर येतं, बरोबर ना. म्हणजे थोडक्यात काय, किंवा अगोदर आपण ऑर्डर देतो, नंतर काय होतं बिल पे करतो. म्हणजे सेटलमेंटच्या बाबतीतला विषय इन्व्हॉइस अँड पेमेंट, म्हणजे बिल जे बिल ट्रान्झॅक्शन आहे तर ते म्हणजे काय येणार आहे तर सेटलमेंट. सो सेटलमेंटच्या बाबतीत 2 वर्ड्स लक्षात ठेवा, इन्व्हॉइस अँड पेमेंट. आणि सगळ्यात शेवटचं येतं ते आफ्टर सेल्स. आणि आफ्टर सेल्समध्ये काय असतात, वॉरंटी अँड सर्व्हिसेस इश्यू असतात. म्हणजे एकदा वस्तू विकत घेतली की इन फ्युचर जर त्या वस्तूला काय प्रॉब्लेम आला तर त्याच्या अगेन्स्ट काय करतो आपण, सर्व्हिस क्लेम करतो किंवा वॉरंटी फेजमध्ये असेल तर ती आपली वॉरंटीमध्ये ते कव्हर करतो. सो दिस फेज कन्सिस्ट ऑफ वॉरंटी अँड आफ्टर सेल सर्व्हिसेस. इन वॉरंटी पिरियड कस्टमर विल गेट ऑल द मेंटेनन्स सर्व्हिसेस फॉर फ्री ऑर ॲट मिनिमम कॉस्ट. डिपेंड आहे की वॉरंटी किती कशा लेवलला मेंटेन केलेलं आहे. मग तर ती फ्रीमध्ये मिळेल किंवा काही थोडेफार तुम्हाला कॉस्ट देऊन ती काय लागेल सर्व्हिस घ्यावी लागेल. आफ्टर सेल सर्व्हिस मीन्स कस्टमर विल डू कंप्लेंट्स इफ एनी अबाउट द परफॉर्मन्स ऑफ द प्रॉडक्ट अँड गेट मेंटेनन्स सर्व्हिस फ्रॉम द सप्लायर. म्हणजे काय की बाबा प्रॉब्लेम काय आला त्या प्रॉडक्टला तर तुम्ही आफ्टर सेलमध्ये जाऊ शकता. आफ्टर सेल्समध्ये काय असणार आहेत, सर्व्हिसेस असणार आहेत किंवा काय असतील वॉरंटी इश्यू असतील. म्हणजे दिस विल कन्सिस्ट ऑफ वॉरंटी अँड सर्व्हिसेस. ओके, आफ्टर सेल. सो दिस इज अबाउट द कन्सेप्ट ऑफ ट्रेड सायकल्स इन ई कॉमर्स. ओके, आता इथंपर्यंतचा पार्ट आपण या लेक्चरला बघतोय. याच्या पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करतो. मी तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओनंतर सांगू इच्छितो की इफ यू वॉन्ट एनी करेक्शन्स इन द व्हिडिओ लेक्चर, जे काय आपण आता लाईव्ह बघतोय, काही करेक्शन्स हवे असतील तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे कमेंट्स पाठवा की तुम्हाला याच आधारे तुम्हाला शिकवलेलं समजतं आहे किंवा अजून कुठल्या वेनी तुम्हाला
शिकवायची गरज आहे. सो थँक्यू सो मच फॉर लिस्निंग मी. उद्या आपण नेक्स्ट सेम 4 ते 5 सेशनमध्ये आपण पुढचा याच्यातला राहिलेला पार्ट पुढं काय करणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत. ओके, थँक्यू सो मच.